महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातून जे-132 नावाचे एक लांब चोचीचे गिधाड सोडण्यात आले होते. अवघ्या 17 दिवसात सुमारे 750 किलोमीटरचा प्रवास करून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील अंजनेरी टेकड्यांच्या परिसरात ते पोहोचलं. हे गिधाड 11 डिसेंबर रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलं होतं. राज्य वन विभाग आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त संवर्धन प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला आहे. BNSSच्या संशोधकांनुसार हे गिधाड 27 डिसेंबर रोजी अंजनेरी पासून सुमारे 38 किलोमीटर अंतरावर पोहोचले आहे. या प्रवासात गिधाडाने नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करत नाशिक विभागात प्रवेश केला. गिधाडाच्या सुरक्षेसाठी त्याचे अचूक अंतिम स्थान गोपनीय ठेवण्यात आलं आहे, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. BNSSचे संशोधक मनन सिंग म्हणाले, हे गिधाड संध्याकाळी विश्रांती घेतं, सकाळी अन्न शोधतं आणि नंतर पुढील ठिकाणी उड्डाण करतं. त्याच्या हालचालींच्या आकडेवारीनुसार प्रवासादरम्यान त्याने किमान 2 वेळा पोटभर भोजन केलं आहे. हे गिधाड पेंचमध्ये सोडण्यात आलेल्या कैदेत वाढवलेल्या गिधाडांच्या दुसऱ्या टप्प्यातील आहे. एप्रिल 2025 मध्ये हरियाणातील पिंजोर येथून एकूण 14 गिधाडे पेंच व्याघ्र प्रकल्पातील खास तयार केलेल्या पूर्वमुक्ती पिंजऱ्यात आणण्यात आली होती. त्यांना जंगलात तग धरता यावं यासाठी 8 महिने प्रशिक्षण देण्यात आलं. या गिधाडांमध्ये 8 पांढऱ्या पाठीची गिधाडे आणि 5 लांब चोचीची गिधाडे होती. सर्व गिधाडांना त्यांच्या हालचालींचे निरीक्षण करण्यासाठी GPS टॅग लावण्यात आले आहेत. अनुकूलन आणि प्रशिक्षणानंतर 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव संरक्षक श्रीनिवास रेड्डी आणि BNSSचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते ही गिधाडे मुक्त करण्यात आली. 12 ते 15 डिसेंबर दरम्यान ही सर्व गिधाडे पेंच परिसरात जंगली गिधाडांसोबत अन्न घेताना आढळून आली, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. पांढऱ्या पाठीची गिधाडे प्रामुख्याने पेंच परिसरातच थांबली असताना लांब चोचीची गिधाडे मात्र मोठ्या परिसराचा शोध घेत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं. जे-132 व्यतिरिक्त त्याच गटातील आणखी एक लांब चोचीचे गिधाड LBVAB1 हे गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा परिसरात पोहोचले आहे, जो गिधाडांचा परिचित अधिवास आहे. ही सर्व गिधाडे GPS ट्रान्समीटरने सज्ज असल्यामुळे त्यांच्या हालचाली, अधिवासाचा वापर आणि जगण्याची क्षमता यांच्या दीर्घकालीन वैज्ञानिक अभ्यास करता येणार आहे. जे-132च्या प्रवासामुळे पक्षीप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मध्य भारतातील गिधाड संवर्धन अधिक मजबूत करण्यासाठी हे निरीक्षण सुरू राहील, असे BNSSचे संचालक किशोर रिठे यांनी सांगितलं. मुख्य वन्यजीव संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितलं की मेळघाट आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्येही अशाच प्रकारचे GPS टॅगिंग पूर्ण झाले असून लवकरच तिथेही गिधाडे सोडण्यात येणार आहेत.